पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं हे भोवलेलं आहे। परवानगी न घेता फोटोशूट केल्यानं जोडप्यावर कारवाई करण्यात आली आहे। ताकीद देऊन सुद्धा फोटोशूट केल्यानं दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। बातमी पुण्यातून आहे। पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलंय। परवानगी न घेता पुणे मेट्रोमध्ये या जोडप्याकडून प्री वेडिंग फोटोशूट केलं गेलेलं आहे। त्यामुळे या जोडप्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। पुणे मेट्रोमध्ये हे प्री वेडिंग फोटोशूट केलं गेलंय, त्यामुळे या जोडप्यावरती कारवाई केली गेलेली आहे। परवानगी न घेता हे प्री वेडिंग फोटोशूट पुणे मेट्रोमध्ये करण्यात आलेलं आहे। या प्री वेडिंग फोटोशूटसाठी कुठलीही परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे कारवाई केली गेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलूयात, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, नेमकं काय घडलेलं आहे? पुण्यातील या जोडप्याला जे आहे ते प्री वेडिंग शूट करणं भोवलेलं आहे। कारण पुणे मेट्रोमध्ये या जोडप्याने जे आहे ते विना परवानगी प्री शूटिंग केलेलं होतं, प्री वेडिंग शूटिंग केलेलं होतं आणि त्यासाठी दंडात्मक कारवाई जी आहे ती पुणे मेट्रोकडून करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने पुणे मेट्रोमध्ये कुठलेही शूटिंग करण्यास अलाउड नसताना आणि माईकवरून सूचना दिल्या असताना सुद्धा या जोडप्याने जे आहे ते 2 ते 3 कॅमेरामॅन मेट्रो स्टेशनच्या परिसरात आणले आणि त्या ठिकाणी संवेदनशील परिसरामध्ये हे सगळं प्री शूटिंग करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या सार्वजनिक ठिकाणी व्यत्यय आणणे, त्याचबरोबर नियमाचा भंग करणे, या सगळ्या नियमाविरुद्ध जे आहे ते दंडात्मक कारवाई या जोडप्यावर करण्यात आलेली आहे आणि यापुढे कुणीही असे प्रकार करू नये असं आव्हान जे आहे ते महामेट्रोकडून करण्यात आलेलं आहे। मात्र लग्ना अगोदरच जी आहे या जोडप्याला जे आहे ती प्री वेडिंग शूटिंग करणं आपल्याला महागात पडल्याचं पाहायला मिळते। माधुरी, बालाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।